खोपोलीत पर्यटकांची लूट, झेनत धबधबा परिसरात पार्किंगच्या नावाखाली अनधिकृत वसुली, प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी. खोपोली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आणि देशभरात प्रसिद्ध असलेले खोपोली येथील झेनत वॉटरफॉल, सुभेदार धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे दररोज हजारो पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला आता अनधिकृत वसुलीचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. झेनत धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही स्थानिक तरुणांकडून पर्यटकांची पार्किंगच्या नावाखाली सर्रास लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून आणि देशभरातून अनेक पर्यटक आपली चारचाकी वाहने घेऊन खोपोलीत येतात. धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका बंद पडलेल्या नामांकित कंपनीच्या गेट समोरील मोकळ्या परिसरात पर्यटक आपली वाहने पार्क करतात. परंतु या जागेवर काही स्थानिक तरुणांनी अनधिकृतपणे ताबा मिळवला असून ते प्रत्येक चारचाकी वाहन चालकाकडून पार्किंगच्या नावाखाली 50 रुपयांची सक्तीची वसुली करत आहेत. विशेष म्हणजे या पार्किंग वसुलीसाठी पर्यटकांना कोणतीही अधिकृत पावती दिली जात नाही. पैसे देण्यास नकार दिल्यास पर्यटकांना उद्धट भाषेचा आणि अरेरावीचा सामना करावा लागत असल्याचे येथील पर्यटकांनी सांगितले. आम्ही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतो, पण येथे आल्यावर अशा प्रकारे बेकायदेशीरपणे पैसे उकळले जात असल्याने पर्यटनाचा विरस होतो, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी दिली आहे. हा सर्व प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असून स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. या अनधिकृत पार्किंगमुळे परिसरात वाहतूक कोंडी देखील होत आहे. या गंभीर प्रकारामुळे खोपोली शहराच्या आणि पर्यटनाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नगरपालिकेने तातडीने लक्ष घालून या तरुणांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी अधिकृत व्यवस्था करावा, अशी जोरदार मागणी आता पर्यटक आणि सुजाण नागरिकांमधून केली जात आहे. पैसा लिया तुमने इधर से? हमने दिया। हाँ दिया है 50 रुपए मांगे थे वो भाई साहब, तो उसने मांगे थे। हाँ जो अभी हाँ उसने 50 रुपए मांगे। किसने पैसा कैसे ले? इसने हाँ। और स्टार्टिंग में मांगे नहीं थे, स्टार्टिंग में मांग रहे थे बोले देके जाने। हाँ। तो उसके बाद उसने आने के बाद बोला कि पेमेंट दे दो, 50 रुपये तो हमने दे दी। हाँ। तो अभी ये हमें इस बात का पता नहीं कि ये पार्किंग अवेलेबल है या नहीं है। हाँ बट इन्होंने बोला तो सभी को ये करवा रहे थे। ठीक